करतोय। महायुतीमध्ये अद्यापही मंत्रिपदाचा पेच हा कायम आहे। अशातच फडणवीसांच्या गाठीभेटीसाठी महायुतीमधील विविध पक्षाचे नेते येत आहेत। शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, सुहास कांदे हे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावरती पोहोचले। तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुद्धा फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेत। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, सागर बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात भेटींना उधाण आलेलं आहे, विविध खलबत होताना दिसतायत, सध्याची अपडेट। खरं तर एक हाती सत्ता आल्यानंतर भाजप महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी देखील सत्ता परिवर्तनाचं वारं ज्याला आपण म्हणतो की ते काहीसं पाहायला मिळते असं म्हणायला हरकत नाही। एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राजीनामा दिला आणि काळजीवाहू मुख्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। खरा मात्र आता दुसऱ्या बाजूला सागरवर मात्र हालचालींना वेग आला आणि इथं सर्वपक्षीय महायुतीच्या नेत्यांची आमदारांचा राबता जो आहे तो इथं दिसतोय। काल देखील संजय शिरसाट यांनी इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। आज छगन भुजबळ, रत्नाकर गुट्टे जे की अपक्ष आमदार आहेत मात्र तरी देखील त्यांनी आज भेट घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला सुहास कांदे जे की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। ही सगळी मंडळी जी आहे ती सदिच्छा भेटीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की अगदी सुरुवातीपासून म्हणजेच लोकसभेपासून ते आतापर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला असो, तिकीट वाटपाचा काही गोंधळ असो किंवा कुठलाही तिढा असो, सागर हे प्रमुख सत्ता केंद्र किंवा पॉवर पॉलिटिक्सचे केंद्र म्हणलं होतं आणि पुन्हा देखील निकालानंतर हीच परंपरा काय राखत सागर शासकीय बंगला जो आहे तो मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, तो इथं प्रत्येकांचा राबता जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। अर्थात शुक्रवारी भाजपचे 2 निरीक्षक हे मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर भाजपचा नेता निवडीचा प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होईल। मात्र जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीये तोपर्यंत अगदी आहिस्ता चलो रे अशी पद्धतीची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची दिसते आणि त्या दरम्यान भेटीगाठी, चर्चासत्र आणि सदिच्छा भेटीचा फॉर्म्युला असाच कायम राहणार आहे। जी नक्कीच राहुल, या संपूर्ण भेटींकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत तिढा अद्याप सुटलेला नाहीये। मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। यातच आता देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीत सुटणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय।